शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार वाळा नरसदे आमच्या सोबत आहेत। सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कोणाला श्रेय देणार तुम्ही? खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये माझा विजय झाला। या विजयाचं श्रेय मी सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यानंतर माझ्या विभागातले जे काही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्वप्रथम माझ्या विभागातील जनतेला मी देईन। कारण जनतेचा जो विश्वास माझ्यावर होता त्याच्या माध्यमातून लोकांनी भरभरून मतदान केलं, त्या माध्यमातून माझा विजय झाला आहे आणि त्या निश्चितपणे श्रेय आमच्या मतदारांना, माझ्या विभागातील जनतेला द्यावं लागेल। पण तुमच्या विजयानंतर आता फेर मतमोजणीसाठी मागणी केली जात आहे, तर कोर्टामध्ये जाणार आहेत तुमचे जे अपोजिट होते? खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना स्पोर्ट्समनशिप असायला पाहिजे, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स्पोर्ट्समनशिप तर बाजूला राहिली, पण स्वार्थ समोर आलं आणि त्याच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने निवडणूक लढली गेली, सगळ्या अधिकारांचा वापर केला गेला किंवा आर्थिक वापर केला गेला, सर्व साम दाम दंडभेद हे सगळं वापरलं गेलं आणि तरी देखील काही हाताला लागत नाही असं जेव्हा वाटलं, त्याच्या अगोदर मला बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला। हे सगळं झाल्यानंतर जनतेने जो कौल दिलाय, हा कौल आणि जी निवडणूक प्रक्रिया झाली, मतमोजणी झाली, ती प्रक्रिया एवढी स्पष्ट होती की कोणालाही शंका घेण्याचं कारण नव्हतं। कारण निवडणूक विभागाच्या माध्यमातून, जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक राऊंडला ज्या पद्धतीने निवडणूक जे स्टाफ होतं त्या लोकांनी केलं, ते मला वाटतं संशय घेण्याचं कारण नाही। कारण 19व्या राऊंडपर्यंत सगळे विरोधी अपक्ष आम्ही सगळे एकत्र होतो आणि समाधानकारक त्यांची प्रक्रिया सुरू होती। परंतु जेव्हा समोरच्या उमेदवाराचं पराजय होतोय असं वाटायला लागलं, तेव्हा पुन्हा एकदा त्यांचं स्वार्थ जागा झालं आणि त्यांचे प्रतिनिधी घरी गेले आणि घरी जाऊन आल्यानंतर मग रिकाउंटिंगचा अर्ज केला। परंतु माझ्या माहितीनुसार प्रक्रिया पूर्ण झाली होती, व्यवस्थित झाली आणि त्याच्यामुळे तो अर्ज देखील फेटाळला गेला आहे। आता शेवटी रडीचा डाव खेळायचा तो कोणी कसं खेळू शकतो, परंतु जो प्रशासनाने जे काम केलं आहे ते काम एकदम पारदर्शकतेने केलं आहे। सर्व 22च्या 22 जे उमेदवार होते त्यांच्या समक्ष केलं आहे आणि एवढी पारदर्शकता मला वाटत नाही की कुठे शंका घेण्याचं कारण आहे। रडीचा डाव कोणी खेळू शकतो। पण जर रिकाउंटिंग झालं तर तुम्हाला काही भीती आहेत का? याच्या काही भीतीचं काही कारणच नाही ना। जो लोकांचा कौल आहे आणि निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पारदर्शन झालेली आहे, मतमोजणी पारदर्शन झालेली आहे, तर भीतीचा प्रश्नच येऊ शकत नाही। तेव्हा आपलं कुठेतरी मनासारखं झालं नाही म्हणून कुठेतरी कोणावर तरी खापर फोडायचं आणि मग कोर्टात जाऊन कुठेतरी समोरच्याला टेन्शनमध्ये ठेवण्याचा प्रकार करायचा। परंतु मी काही टेन्शनमध्ये येणार नाही, कारण मला माहिती आहे मी या समाजामध्ये काम करत असताना निस्वार्थपणे काम केलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा जो कौल आहे तो कौल याच्यापेक्षा तसं म्हणायला गेलं तर मी असं म्हणू शकतो की विभागामध्ये जे वातावरण होतं ते वातावरण माझ्या दृष्टिकोनातून माझ्या बाजूचं होतं, तरी देखील मला मतं कमी मिळाली हे देखील मी म्हणू शकतो। पण शेवटी जी निवडणूक प्रक्रिया राबली गेली, जे निवडणूक विभागाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याने ज्या पद्धतीने पारदर्शकतेने केलं तर निर्णय तो मला मान्य करावा लागेल। मला वाटतं माझ्यासारखं झालं की मला मतं कमी मिळाली म्हणून मी कोणाचं एक डोक्यावर खापर फोडणं हे काही संयुक्तिक नाही आहे। शेवटी जे प्रत्येकाचं जे काही कृती आहे, ही कृती लोकांच्या निदर्शनात येते। लोक ठरवतात काय होत आहे, काय जात आहे, कोण कशासाठी करतोय। एवढं खरं आहे की जोगेश्वरीतल्या जनतेने हे हिटलरशाही संपवली आहे, त्यांच्या मनामध्ये होती जी हिटलरशाही ती संपवली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या विश्वासाचा एक माणूस मला निवडून दिला आहे। निश्चितपणाने जो मला मिळालेला अधिकार आहेत हा जनतेसाठी वापरून या विभागातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, मग ते विकासाचे असतील, SRAचे असतील, लोकांना घरभाडे मिळत नाहीत ते असतील, रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक लोक बेघर झाले आहेत त्यांचे विषय आहेत, आरे कॉलनीचा विषय आहे, बिगर आदिवासींचा विषय आहे, आदिवासी लोकांचा विषय आहे, पाण्याची समस्या आहे, असे अनेक विषय पडलेले आहेत। तर याच्यामध्ये खेळत राहण्यात काय मजा नाही। आता लोकांनी जी संधी दिली आहे त्याचं काम करायला पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही सांगतात की अजून अनेक विषय पडलेले आहेत, पण तुमचे जे खासदार आहेत ते सांगतात की मी कामाचा ब्रँड आहे,
त्यांनी काही केले नाहीत का? मुळात म्हणजे कामाचा ब्रँड कुठली व्यक्ती असू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे, आम्ही मताचं आहे. पक्षाला जो माणूस राजकीय याच्यामध्ये जन्म घातलेल्या आईला विसरतो, त्याच्याकडून आपण आणखीन अपेक्षा काय करणार, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ब्रँड जर असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. कारण शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित झालेली जनता अनेक वर्षापासून 1968 पासून आजपर्यंत, म्हणजे पूर्वीचे आमचे इथले माजी नगरसेवक कैलासवासी राजेश्वर रागिनवार, त्यांच्यापासून पहिली निवडणूक लढली गेली, तिथपासून आजपर्यंत ही जोगेश्वरी जनता शिवसेनेला आशीर्वाद देते आहे, मतदान करते आहे. त्याच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजेत. परंतु 32 वर्ष नगरसेवक झाल्यानंतर किंवा 15 वर्ष आमदार झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने कुठलीही कामं असायला नाही पाहिजेत. आज जोगेश्वरीमध्ये ब्रँड म्हणून सांगणारे जे काही आहेत त्यांनी विचार करावा की माझ्या विभागामध्ये SRचे प्रकल्प किती प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये किती लोक बाधित आहेत, किती लोकांना भाडे मिळत नाहीत, किती लोक आज बेघर आहेत, रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पामध्ये किती लोक बेघर झाले, त्यांना भाडे मिळत नाही. म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत, आरोग्य व्यवस्था काय आहे, शिक्षणाची परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर परिपूर्ण विभाग झाला असता तर आम्ही देखील कौतुक केलं असतं आणि ब्रँड समजलं असतो. आम्ही पण झेंडे नाचवले असते. अजून मी उभा पण नसू राहिलो ब्रँड म्हटलं तर. परंतु आज लोकांच्या तळागाळातल्या लोकांना ज्या अडचणी आहेत, ज्या त्यांच्या गरजा आहेत, त्या गरजा भागवल्या गेल्या नाहीत. मात्र हिटलरशाहीने ह्या प्रतिनिधींना जे पाहिजे होतं ते केलं गेलं. ते करून काही लोकांचं समाधान होत नाही, त्यांच्या समस्या सुटत नाहीत. हा जोगेश्वरीच्या मनामध्ये खचखच आहे. त्याच्यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय आणि निश्चितपणाने त्यांचा विश्वास मी साचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी अजूनही रस्सीखेच सुरू आहे. जर देवेंद्र फडणवीस झाले किंवा एकनाथ शिंदे झाले तर तुम्ही कोणाला शुभेच्छा देणार आहे? माझा मंत्रालय फक्त जोगेश्वरी विधानसभा आहे. त्याच्यामुळे जोगेश्वरी विधानसभेच्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या कशा सोडवता येतील त्याच्याकडे मी बघणार आहे. मला वरच्या राजकारणामध्ये बघायचं नाही, ते माझं काम नाही, माझं क्षेत्र नाही. पक्षश्रेष्ठी आहेत, तो त्याचा विचार करतील. माझं एवढंच मत आहे की ज्याला जी संधी मिळेल त्यांनी लोकांचं कल्याण करावं. जी लोक सर्वसामान्य लोक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी जे त्यांचं आपल्याकडे विश्वास असतो, विश्वास सार्थ करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. किंबहुना मला सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेच्या पाठीमागे धावून महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे संस्कार कुठेतरी हे करायचं ते काही योग्य नाही आहे. खूप खूप धन्यवाद सर तुमच्या. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.